शुगरमुळे मला त्रास झाला. त्या अंगठ्यातून पाणी निघालं. पायाची जखम अशी होती का? सुरुवातीला अशी जखम तशी होती? जखम होती. अच्छा पूर्ण पाय अंगठाच गेलेला होता, जवळपास पूर्ण सडून गेलेला होता. अच्छा. मला गोळ्या वगैरे दिले, मल्लम दिले आणि ते गोळ्या खायलाही दिले आणि ते मल्लम त्याला पट्टी करायचं, 2 टाईम करायचं, सकाळी संध्याकाळी. एक 8 दिवसामध्ये थोडं पायाचा त्रास कमी झाला. अच्छा. पायाचा त्रास कमी झाल्यानंतर मग आम्हाला थोडं बरं वाटलं डॉक्टर साहेब. आणि 15 दिवसाच्या टाईममध्ये माझी जखम वाळू लागली. अच्छा. कमी होऊ लागला, त्रास कमी झाला. जे काळेपणा माझ्या गुडघ्यापासून होता ते खाली उतरत आला आणि पायाची सूज उतरली. पायाची सूज उतरली आणि बरं वाटायला आणि 15 दिवसामध्ये जखम वाळू लागली. मग पुन्हा डॉक्टर साहेबांकडे आलो. डॉक्टर साहेब पुन्हा फोटो घेतले, त्यांनी बघले, पुन्हा गोळ्या दिलेत मला, पुन्हा औषध दिलेत. ते कंटिन्यू करत राहिलो. आज ते मला ओके झालं, एकदम झालं. मी आनंदी झालो. काही नाही, मला काही खर्च आला नाही. 10 लाख गेले, 12 लाख गेले, काही न करता मला कमी पैशामध्ये डॉक्टर साहेबांनी दिलं. मला ते डॉक्टर नसून एक देव माणूस आहे हे आम्ही असं म्हणतो. आणि मी 5-6 जणांना सांगितलं. मी तेलंगणातला राहणारा माणूस आहे, निर्मल जिल्ह्यातला, आणि तानूर मंडळचा मी आहे. सगळ्या लोकांना सांगितलं. माझ्याकडून 4-5 पेशंट आले, ते पण दुरुस्त होऊन गेले. अच्छा. त्यांच्याकडे खर्च कमी आणि विलास चांगला आहे आणि ते घरच्या कुटुंबासारखं आम्हाला वागतात, डॉक्टर म्हणून वागणार. अच्छा. एवढा आम्हाला आनंद वाटते.